अण्णा काय नाव काय? माझं नाव बजरंग महादेव आलदर कोळा. कोळा. कोळा गट आता परत एकदा हाणताय आणि हलू द्यायला नाही. कारण मला एक सांगू का, कोळा गट हे आम्ही हलवू देत नाही. बर आणि आता जे विरोधक फिल्डिंग ऐका माझं हो साहेब, जे आता विरोधक आहेत बर. ते माझ्यापासून शिकून गेलेलं विरोधक आहेत. बर माझ्यापासून शिकून गेलेलं सगळं जेवढं आता जे आहेत बर. ते माझ्यापासून शिकून गेलेलं वस्ताद आहे त्यामुळे डाव पण ठेवले तुम्ही. त्या तुकाराम दादापासून माझ्यापासून शिकून गेल्या तर आम्हाला काय लय तुम्ही मुलाखत घ्यायच्या दादाला लागू नका. गुलाल 5 पुते गुलाल एकटाच उधळतो. क्या बात आहे. बर हा. तयारी पक्के. पक्के. अण्णा तुमचं काय नाव? प्राध्यापक माणिक पाटील मोहोद. बर बर. हा कसं वाटतंय काय किरण भाऊचं काम बाकीचं सगळं? किरण भाऊचं सांगू तुम्हाला आता. बर हा आजपर्यंत आकाशवाणीच्या ज्या बातम्या स्वर्गीय आबासाहेबांच्या झाल्या बर. त्या ह्या मुखातून गेलेल्या आहेत. हो अगदी बरोबर आहे. तर आजच आकाशवाणी जाहीर करतो, हा. कोळा जिल्हा परिषद गटातून सविस्तर बातमी द्या. हा बातमी द्या. कोळा जिल्हा परिषद गटातून हा प्रत्येक घरातल्या काळजात हा. बसलेले उमेदवार हा किरण भाऊ पांढरे हा. आणि अमृत पाटील हा हे त्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्या कोळा गटातल्या माणसांच्या घरात काळजात बसलेले आहेत. बरं. आणि स्वर्गीय आबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये 5 तारखेला मतदान झाल्यानंतर तुम्हाला कळेल की आकाशवाणी प्राध्यापक माणिक पाटलाची खरी असते का असते. आकाशवाणीच्या कोळा गटातून प्राध्यापक माणिक पाटील बातम्या देत आहेत. ओके. जिल्हा परिषद गटामध्ये किरण भाऊ पांढरेंचे शेका पक्षाचे उमेदवार 5,599 मतांनी आघाडीवर आहे. आणि 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 स्वर्गीय आबासाहेबांचा विचार पाण्याचं काम केल्यापासून बुद्याच्या तलावापासून स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारावरती पाऊल टाकून कोळा गट पिढ्यानपिढ्या 55 वर्ष आबासाहेबांच्या मागे चालू आहे. आणि कालच्या विधानसभेला सुद्धा आपण बाबासाहेबांना मोठ्या मताने कोळा गटाने जास्त मतांनी निवडून दिलं. पहिला प्रश्न काय बाबासाहेबांनी मांडला असेल विधानसभेत, तर मुख्या जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नाचं अजूनही बिलं मिळाली नाहीत. महाराष्ट्रामध्ये 288 आमदारामध्ये बाबासाहेब देशमुखांनी छावण्यांच्या चाऱ्याचा बिलाचा प्रश्न पहिला मांडला. हे त्यांना पाठिंबा देणारे बाबासाहेबांच्या आशीर्वाद पाठीमागे चालणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत, हे उमेदवार आहेत, हे सगळे मतदार आहेत, हे जनता आहेत. आणि म्हणून आज त्यांचा विजय गुलालांची पोती आणूनच ठेवलेले आहेत. आणून ठेवले. ठेवताय का नाही? हा. बाकीच्यांना ठेवताय का नाही? कोळा गटापुरतं तर आम्ही सांगून टाकू. नाही कोळा गटातलेच पण काय मागे ठेवताय का? नाही सगळ्याच आहे हो. शेका पक्षाच्या वेळेला बघा तुम्ही आता काय होणार आहे. लाट मोठे अण्णा, तुम्ही आता इतकं वर्ष बघितले आबासाहेबांचं राजकारण, तरुण मंडळी तुमच्या पुढची निघाली आता आता सगळी. हे का माझं 77 वय. बर ह्यात 77 वयाचं कोण आहे का? हे सुद्धा माझ्या मागचेच आहे. 56. हा 56 बरं. बघा हे कसे यंग आले. खिलार खोंड आहेत आता खिलार खोंड आहे. पाळणार. हे सगळे खिलार खोंड आवडू देत आहेत. मला. हा बर जाळण दुळा एकच आहे. संकट आहे म्हणा. हा शेका पक्षाचा रायगडच आहे बाले किल्ला. फक्त त्यांच्याकडे पेना खाणारी तेवढी आहे. बाकी कोण नाही. चला अगोदर सांगा ते काय म्हणता तुम्ही? काय पियाना खाणारे आहेत. आता जी त्यांच्याकडे आहे ती फक्त पेना खाणारी तेवढी आहे ती. तेवढ्यावर समाधान मानायचं. प्रामाणिकपणे वागणारे ते कोणच नाही. राहिले बर. अजिबात नाही. बर हा घाबरून बिबरून गेले ते तिकडं. घाबरून गेले ते कशाला दारूला गेले ते आम्ही कशाला बघतो. हा हेडमास्टर जी होते म्हणल्यावर आता ह्याला सगळं माहित आहे ना. तुम्ही डाव काय राखून ठेवला असेल वस्ताद आहे म्हणल्यावर. अहो राखून ठेवायला अजून 140 डाव आहेत पण कशाला लगेच डाव आहे हो. तालमीत का सगळं सांगते ते कुणाला. हा बर हा बरोबर आहे. म्हणजे डाव राखून आहे ते. हा बघा टांगड्यात टांगडे घातल्यावर डाव लागतो. बर. आधी लागत नाही कुणाला. बरं येतील का मैदानात कोण? पण टिकतील का मैदानात? ते कुणा तकडे काय जाणार आपल्याला काय करायचं आहे. बर हा तुमचा गुलाल निश्चित आहे. वस्ताद तिकडे म्हणल्यावर हा, घाबरून वस्त- तिथं पळायचं आहे. जो नाही, असं नाही, कसं नाही. व्हायचं? तसल्यातली तसलं कोण काय नाही. बर बर. वाढणारावर उड्या मारणार आमच्यात एकही पक्षात तुम्ही कोण नाही. बाकीचे विरोधातले. विरोधातले त्यांचं कशाला आपण माफ काढायचं. बर पण तुमचा डाव पक्का आहे. आमचा डाव पक्का आहे. बर हा पण जाऊया का आता? बस. ओके चला धन्यवाद. चला. बाकीचं बोला अजून भरपूर हा, तुम्ही बोलायचं या आहे. कोळ्याला
पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.